हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 3 लेसन नंबर 3 ॲडिशन्स अँड सबट्रॅक्शन पार्ट 2. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडिशन आणि कॅरिंग ओव्हर ॲडिशन कसं करायचं आपण पाहिलं. तर या पार्टमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सबट्रॅक्शन कसं करायचं. चला तर पाहून घेऊया. लेट्स अंडरस्टँड म्हटलेलं आहे. तर येथे बाबा आणि त्यांचा मुलगा कुठे आलेले आहेत? जनरल स्टोअर्समध्ये आलेले. कुठे आलेले आहेत? जनरल स्टोअर्समध्ये. तर या जनरल स्टोअर्समध्ये काही वस्तू आहेत, काही थिंग्स आहेत. त्यांची नावे पाहून घेऊया आणि त्यांचे येथे प्राइस सुद्धा आपण पाहून घेणार आहोत. तर येथे त्या मुलाचे बाबा काय घेत आहे? त्यांच्या हातात काय दिसून येत आहे? आपल्याला कॅरम बोर्ड दिसून येत आहे. तर त्याचं प्राइस आहे ₹240. तर या रिलेटेड या जनरल स्टोअर रिलेटेड खाली आपल्याला क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. पहा, चला तर समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. हाऊ मच मोअर इज द प्राइस ऑफ द टी शर्ट दॅन द प्राइस ऑफ द फुटबॉल. तर येथे काय विचारण्यात आलेलं आहे? टी शर्टचा जो प्राइस आहे, टी शर्टचा जो प्राइस आहे तो फुटबॉलच्या प्राइसपेक्षा किती जास्त आहे, किती मोर आहे, असं येथे विचारण्यात आलेलं आहे. तर येथे टी शर्टचा प्राइस आहे ₹470 आहे. तर फुटबॉलचा जो प्राइस आहे तो ₹330 आहे. तर येथे यांना आपण काय करूया? मायनस करूया. का मायनस करायचं आहे? कारण येथे आपल्याला टी शर्टचा जो प्राइस आहे तो फुटबॉलपेक्षा किती जास्त आहे इथं विचारण्यात आल्यामुळे येथे आपण त्यांना काय करणार आहोत? मायनस किंवा सबट्रॅक्ट करणार आहोत. जसं की 0 मधून 0 कट झाले, आन्सर आला 0. 7 मधून 3 कट झाले. 7 हा बिग नंबर आहे. 7 हा बिग नंबर आहे. तर 7 लाईन्स येथे आपण काउंट करू शकतो किंवा फिंगर काउंट करून सुद्धा इथे लिहू शकतो. या 7 लाईन्स मधून आपल्याला 3 लाईन्स काय करायचे आहेत? कट करायचे आहेत. तर येथे आपल्याला भेटणार आहेत 4 नंबर्स येथे भेटणार आहेत. काय भेटणार आहेत? 4 नंबर्स भेटणार आहेत. तर इथे आपण 7 - 3 जसं केलं, इथे आपल्याला भेटलं 4. आणि त्याचप्रमाणे 4 मधून 3 कट झाले. पहा 1, 2, 3, 4. 4 मधून 3 कट झाले. 1, 2, 3 कट केलो. तर इथे आपल्याला भेटला 1. तर इथे 4 - 3 झाला 1. तर जो टी शर्टचा प्राइस आहे, जो टी शर्टचा प्राइस आहे तो फुटबॉलपेक्षा ₹140 न काय आहे? जास्त आहे, मोर आहे. काय आहे? मोर आहे. तर अशा प्रकारे इथे आपण सबट्रॅक्शन करू शकतो. तर इथे आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. पहा कसं फाइंड आउट करायचं आहे ते आपण इथे पाहून घेऊया. तर येथे आपल्याला कॉस्ट ऑफ टी शर्ट देण्यात आलेला आहे. तर टी शर्टचं कॉस्ट किती आहे? प्राइस किती आहे? 470. कॉस्ट ऑफ फुटबॉल म्हणजेच काय? फुटबॉलचं प्राइस किती आहे? 330. तर येथे आपल्याला काय म्हणण्यात आलेलं आहे? टी शर्ट्स आणि फुटबॉलचं प्राइस कसं फाइंड आउट करा म्हणलेलं आहे. तर येथे आपल्याला टी शर्टचं प्राइस कसं देण्यात आलेलं आहे? पहा 100चे 4 नोट्स येथे घेतलेले आहेत आणि 10चे 70 नोट्स येथे घेतलेले आहेत. तर फुटबॉलचं प्राइस किती आहे? 330. म्हणजेच किती हंड्रेड्स आहेत इथं? 3 हंड्रेड्स आहेत. तर यामधून 3 हंड्रेड्स काय करणार आपण? कट करणार. तर 10ची किती नोट्स येथे लागतील? 3 नोट्स लागतील. तर त्या 3 नोट्सला इथे काय करून घेऊया? कट करून घेतलो. तर इथे रिमेन राहिलं 100चं 1 नोट राहिलं आणि 10चे किती नोट्स राहिले पहा 1, 2, 3 अँड 4. अशा प्रकारे येथे 10चे 4 नोट्स येथे राहिलेले आहेत. तर टोटल याचं सुद्धा प्राइस होणार आहे ₹140च होणार आहे. त्यालाच येथे व्हर्टिकल अरेंजमेंटमध्ये काय करण्यात आलेलं आहे? सबट्रॅक्ट करण्यात आलेलं आहे. जसं की येथे आपण आता साध्या मेथडने इथे केलो, त्यांनाच येथे कॉलममध्ये बसवण्यात आलेलं आहे. 100 प्लेस, 10 प्लेस आणि युनिट प्लेसमध्ये बसून त्यांना येथे सबट्रॅक्ट म्हणजेच काय? वजाबाकी येथे करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे टी शर्टचा जो प्राइस होता तो ₹140 मोर होता. कोणापेक्षा? फुटबॉलपेक्षा. तर येथे आपल्याला एक्सरसाइज देण्यात आलेला आहे. एक्सरसाइजमध्ये आपल्याला सबट्रॅक्शन करा म्हटलेलं आहे, सॉल्व्ह करा म्हटलेलं आहे.
तर फर्स्ट क्वेश्चन आहे 287 मधून आपल्याला फक्त 5 मायनस करायचं आहे. 5 हा काय आहे? 1 डिजिट आहे. काय आहे? 1 डिजिट असल्यामुळे तो कुठे जाऊन बसेल? युनिट प्लेसला जाऊन बसेल. कुठे? युनिट प्लेसला. जसं की येथे आपण दाखवू शकतो. 287 मायनस 5. 5 इथेच का लिहिलो? कारण या 5चं जे प्लेस व्हॅल्यू आहे ते काय आहे? युनिट आहे, म्हणून तो कुठं बसणार? युनिटमध्येच बसणार आहे. तर येथे आपण 7 मधून 5 कट केलं तर किती राहणार? 2 राहणार. आणि ॲज इट इज 8च्या खाली काहीच नंबर नाहीये. 2च्या खाली सुद्धा काहीच नंबर नाहीये म्हणल्यावर फक्त 7 मायनस 5 इथे होणार आहे. तर येथे आपण आन्सर लिहू शकतो 7 मायनस 5 इज इक्वल टू, तर ॲज इट इज 8 खाली येणार, तर इथे आपण 8 लिहून घेऊया. आणि 2च्या खाली सुद्धा कुठलाच नंबर नाहीये म्हणल्यावर 2 ॲज इट इज खाली आला. तर सेकंड वन क्वेश्चन आहे 592 मायनस 71. तर येथे 71 हा काय आहे? 2 डिजिट नंबर आहे. काय आहे? 2 डिजिट नंबर आहे. तर हा 1 येईल युनिट प्लेसला आणि हा 7 येईल टेन्स प्लेसला. चला तर अरेंजमेंट करून घेऊया. 592 मायनस 71. तर कधीही सबस्ट्रॅक्शन करत असताना आपल्याला युनिट प्लेस पासूनच सबस्ट्रॅक्ट करायचं आहे, वजाबाकी करायची आहे. स्टार्टिंग पासून 100 प्लेस पासून कधीही करायची नाहीये. जर असं केला तर तुमचा आन्सर तिथे रॉंग येईल. चला तर पाहून घेऊया. 2 मधून 1 कट झाले. 2 मायनस 1, तर येथे आन्सर येणार 1. 9 मायनस 7, तर येथे आन्सर आला 2. आणि 5च्या खाली कुठलाच नंबर नाहीये, तर ॲज इट इज 5 खाली येणार आहे. अँड नेक्स्ट वन क्वेश्चन आहे 385 मायनस 263. तर हा सुद्धा 3 डिजिट नंबर आहे आणि हा सुद्धा 3 डिजिट नंबर आहे. तर यांचं अरेंजमेंट अशा प्रकारे होईल. तर येथे यांना सबस्ट्रॅक्ट करून घेऊया. 5 मायनस 3 झाला 2, 8 मायनस 6 झाला 2 आणि 3 मायनस 1 झाला 1. तर अशा दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन येथे देण्यात आलेला आहे 676 मायनस 300. तर अरेंजमेंट करून घेऊया. तर त्यानंतर इथे आपण सबस्ट्रॅक्ट करून घेऊया. 6 मधून 0 कट झाला. पहा 6 मधून 0 कट झाला म्हणल्यावर 0ला काहीच व्हॅल्यू नाहीये, तर 6 ॲज इट इज खाली येईल. 6 राहू द्या किंवा कुठलाही नंबर घ्या, जेव्हा त्या नंबरला 0 मधून तुम्ही कट करत असता तेव्हा तोच आन्सर ॲज इट इज खाली येणार आहे. त्यामुळे येथे सबस्ट्रॅक्शन करायची सुद्धा गरज नाहीये. तरी सुद्धा आपण काय म्हणूया, 6 मायनस 0 आन्सर आला 6. 7 मायनस 0 आन्सर आला 7. 6 मधून 3 कट झाले. 6 मधून 3 कट झाले तर आन्सर येथे आला 3. तर अशा प्रकारे आन्सर येथे येईल 376. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे 764 मायनस 341. तर येथे आपण अरेंजमेंट करू शकतो आणि त्यांना मायनस करून घेऊया. 4 मायनस 1 झाला 3, 6 मायनस 4 झाला 2, 7 मायनस 3 झाला 4. तर अशा प्रकारे येथे आपण मायनस करू शकतो. अँड नेक्स्ट वन आहे 972 मायनस 432. तर अरेंज करून घेऊया. 2 मायनस 2 झाला 0. काय झाला? 0. 7 मायनस 3 झाला 4 अँड 9 मायनस 4 झाला 5. तर येथे आपण आता सबस्ट्रॅक्शन विथ बॉरोइंग पाहणार आहोत. बॉरोइंग म्हणजे काय, तो येथे समजावून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. तर येथे आपल्याला समजून घेण्यासाठी एक वर्ड प्रॉब्लेम येथे देण्यात आलेला आहे, ते आपण पाहून घेऊया. यश परचेस अ कॅरम बोर्ड अँड अ चेस सेट. देन हाऊ मच मनी डिड यश स्पेंड ऑन द परचेस. तर यशने बाबांसोबत कॅरम बोर्ड आणि चेस सेट विकत घेतला, तर टोटल त्यांनी किती खर्च केलं तिथे विचारण्यात आलेलं आहे. तर येथे आपल्याला कॅरम बोर्डचं प्राइस देण्यात आलेलं आहे आणि चेसचं सुद्धा येथे प्राइस देण्यात आलेलं आहे. या दोघांचं आपल्याला काय करायचं आहे, ऍडिशन करायचं आहे. चला तर करून पाहूया. 240 प्लस 350 हे काय करायचं आहे, आपल्याला ऍड करायचं आहे. 0 प्लस 0 झाला 0, 4 प्लस 5 झाला 9
आणि 2 + 3 झाला 590. तर चेस सेटचा आणि कॅरम बोर्डचा प्राइस टोटली किती झालेला आहे? 590 झालेला आहे. तर येथे आपण 590 लिहून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे येथे सांगूया, यश स्पेंड 590 रुपीज ऑन अ परचेस. या खरेदीवर त्याने किती खर्च केलं? 590 रुपीज खर्च केलं. Yash realized that his purchase crossed 500, so he gave one note of the 500 and one note of the 200 to the shopkeeper. तर यशला समजून आलं की तो किती खर्च केलेला आहे, 500 रुपीज पेक्षा जास्त त्यांनी खर्च केलेला आहे. तर तो त्या शॉपकीपरला म्हणजेच काय त्या दुकानदाराला कोणकोणते नोट देतो पहा, एक 500चं एक नोट देतो आणि एक 200चं नोट देतो. मग टोटल 500 आणि 200 किती झाले? तर येथे झाले 700. पहा, 500चा एक नोट दिला आणि 200चा एक नोट दिला. तर टोटल यशनं त्या शॉपकीपरला किती पैसे दिले? तर 700 रुपीज येथे त्याने दिलेला आहे. तर येथे विचारण्यात आलेलं आहे, देन हाऊ मच अमाउंट विल द शॉपकीपर रिटर्न टू हिम. तर यशने तर त्याला 700 रुपीज दिले. कोणाला? दुकानदाराला. आता तो शॉपकीपर किंवा तो दुकानदार त्या यशला किती अमाउंट रिटर्न करेल? असं येथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. चला तर येथे तो शॉपकीपर किती रिटर्न करेल त्यासाठी येथे आपण काय करणार आहोत? सबस्ट्रॅक्शन करणार आहोत. सबस्ट्रॅक्शन करण्यासाठी येथे यांना काय करण्यात आलेलं आहे? व्हर्टिकली अरेंजमेंट करण्यात आलेलं आहे. तर येथे आपण सिंपल पद्धतीनं सुद्धा येथे काय करून घेऊया, त्यांना अरेंज करून घेऊया. 700 मायनस 590 येथे आपण लिहून घेऊया. तर सबस्ट्रॅक्शन करत असताना कधीही आपण युनिट प्लेस पासूनच आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. 0 मायनस 0 कधीही 0 मधून 0 गेल्यास आन्सर 0च येतो. तर येथे आपण लिहून घेऊया 0 मायनस 0 झाला 0. इथं काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, 0 मधून 9 कट करायचं आहे. पहा, 0 म्हणजेच काय? कुठलीच संख्या नाहीये, कुठलाच नंबर नाहीये तो. आणि या 0 मधून आपल्याला काय करायचं आहे? 9 मायनस करायचं आहे. तर हे तर शक्य नाहीये. मग त्यासाठी आता या 0ला काय करावं लागेल? बॉरोइंग करावं लागेल. म्हणजेच काय? त्याला उधार घ्यावं लागेल. कोणाकडून? या 7 कडून. कोणाकडून? या 7 कडून त्याला काय करावं लागेल? 1 नंबर उधार घ्यावं लागेल. त्यालाच येथे बॉरोइंग असं म्हटलेलं आहे. तर या 7ला आपण काय करूया? कट करूया. आता 7 मधून 1 नंबर येथे गेला आणि या 0ला पण कट करूया आणि हा 0 जाऊन बसला वर. पहा, हा 0 कट केला, हा 0 वर जाऊन बसला. या 7ला सुद्धा आपण कट केलो. या 7 मधलं 1 नंबर येथे आपण काय केलो? बॉरो केलो. कोणाला बॉरो केलो? या 0ला बॉरो केलो. तर हा झाला आता 10. आपल्याला हा नंबर दिसून येत आहे. आणि या 7 मधलं 1 नंबर काय झालेला आहे? कट झालेला आहे, बॉरो झालेला आहे. तर या 7 मधलं 1 गेलं तर इथे राहिले किती? या 7 कडे आता राहिले किती? 6 राहिले. किती राहिले? 6 राहिले. तर येथे आपण काय करून घेऊया? सबस्ट्रॅक्शन करून घेऊया. आता हा झाला 10. 0 जाऊन हा काय बनला? 10 बनला. तर या 10 मधून आपण काय करूया? 9 मायनस करूया. तर येथे आन्सर येईल 1. तसेच या 7 मधून आता 1 गेलेला आहे. तर येथे राहिला 6. या 6 मधून आपल्याला काय करायचं आहे? 5 मायनस करायचं आहे. तर येथे येईल 1. तर अशा प्रकारे तो शॉपकीपर त्या यशला किती रुपीज रिटर्न करेल? तर 110 रुपीज तो काय करणार आहे? इथे रिटर्न करणार आहे. तेच येथे आपल्याला बॉक्समध्ये दाखवण्यात आलेलं आहे. जर अशा प्रकारे येथे आपण सबस्ट्रॅक्शन कसं करणार आहोत? बॉरोइंग विथ करणार आहोत. अजून एक येथे आपल्याला सबस्ट्रॅक्शन मेथड दाखवण्यात आलेलं आहे पहा. बिल किती झालतं? 590. पण यशनं किती दिलं? 700 दिलं. तर या 700 मधून आपण काय करूया? 100 मायनस करूया. तर 100 मायनस केल्यानंतर आपल्याला किती भेटणार इथं? 600 भेटणार. आणि 600 मधून किती असं नंबर मायनस केल्यानंतर इथे आपल्याला 590 भेटणार आहे. तर किती मायनस करावं लागणार आहे आपल्याला?
10 मायनस करावं लागणार आहे. अशा प्रकारे शॉपकीपरनं त्या यशला किती रुपीज रिटर्न केले? 110 रुपीज येथे काय केलेले आहेत? रिटर्न केलेले आहेत. त्याच प्रकारे येथे आपल्याला अजून एक सेकंड क्वेश्चन दाखवण्यात आलेला आहे. तर येथे आपण सॉल्व्ह करून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. तोच बॉक्स खाली मी इथे ड्रॉ केलेले आहे पहा. तर येथे काय सांगण्यात आलेलं आहे? 507 मायनस 268 असं म्हणण्यात आलेलं आहे. तर येथे आपण व्हर्टिकली त्यांना अरेंज करू शकतो. तर येथे आपल्याला दिसून येतो आहे 7 आणि इथे दिसून येत आहे 8. 7 हा 8 पेक्षा काय आहे? स्मॉल आहे. 7 मधून 8 कट होणार नाहीये. जर वर बिग नंबर असेल आणि खाली जर स्मॉल नंबर असेल तर तेथे सबट्रॅक्शन होईल. पण जर वरच्या साईडला स्मॉल नंबर आला आणि खालच्या साईडला बिग नंबर आला तर तेथे सबट्रॅक्शन होणार नाहीये. त्यासाठी तेथे आपल्याला काय करावं लागणार आहे? बॉरोइंग करावं लागणार आहे. जसं की या 7 ला आपण कट केलो आणि बसवलो वर. आता येथे तर आपल्याला 0 दिसून येत आहे. तर या 0 ला आपण काय करूया? कट करूया आणि याला सुद्धा काय करूया? वर बसवून घेऊया. कारण याच्याकडं कुठलंच नंबर नाहीये. म्हणजेच काय आहे? हा 0 मध्ये आहे. तर आपल्याला कुठून बोरिंग करावं लागेल? या 5 नंबर कडून काय करावं लागेल? बोरिंग करावं लागेल. या 5 ला सुद्धा कट करूया. 5 मधून 1 इथे गेला. काय झाला? 5 मधून 1 इथे गेला. पहा हा 5 आहे. या 5 मधला 1 नंबर कुठं गेला? 0 कडे गेला. तर 5 मधून 1 गेल्यावर राहिले किती 5 कडे? आता राहिले 4. तर येथे आपण लिहून घेऊया 4 हा नंबर. आता या 10 मधून पुन्हा आपल्याला काय करायचं आहे? बोरो करायचं आहे. कोणाकडं? या युनिट प्लेसकडं, या 7 कडं. तर या 10 ला काय करूया? कट करूया. या 10 मधलं 1 गेलं इथं. काय झालं? या 10 मधलं 1 झालं बोरो. तर 10 मधून 1 इथं गेल्यामुळे या 10 मधलं 1 गेलं तर इथं त्याच्याकडे राहिलं किती? 9 राहिलं. तर अशा प्रकारे पहिला आपल्याला सगळे बोरोइंग करून घ्यायचे आहे. त्यानंतरच येथे आपल्याला काय करायचं आहे? सबट्रॅक्शन करायचं आहे. तर आता हा 7 चा झाला 17 आणि 17 हा 8 पेक्षा काय असतो? बिग असतो. काय असतो? बिग असतो. आता या 17 मधून 8 काय होणार? मायनस होणार. तर 17 मायनस 8 झाला 9. तर येथे आपण 9 लिहून घेऊया. 9 मायनस 6 झाला 3. तर येथे 3 लिहून घेऊया. आणि 4 मायनस 2 झाला 2. तर येथे आपल्याला सबट्रॅक्शन कसं करायचं आहे? थ्रू द बोरोइंग करायचं आहे. कसं करायचं आहे? थ्रू द बोरोइंग. तर या सबट्रॅक्शन विथ द बोरोइंग रिलेटेड इथे आपल्याला काय देण्यात आलेलं आहे? एक्सरसाइज देण्यात आलेला आहे. काय देण्यात आलेलं आहे? एक्सरसाइज देण्यात आलेला आहे. चला तर सॉल्व्ह करून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. तर येथे सॉल्व्ह म्हटलेलं आहे. तर फर्स्ट वन क्वेश्चन आहे 354 मायनस 58. तर येथे हा 4 स्मॉल नंबर आहे आणि 8 बिग नंबर आहे. तर या 4 ला आपण काय करणार आहोत? कट करणार आहोत. काय? आणि या 4 ला आपण कुठं लिहून घेणार आहोत? वर लिहून घेणार आहोत. आता हा स्मॉल असल्यामुळे आपल्याला या 5 पासून काय करावं लागेल? याला बोरो करावं लागेल. या 5 मधून 1 गेला इथं आणि या 5 मधून 1 गेल्यामुळे इथे किती राहिले? 4 राहिले. किती राहिले? 4. आता पाहून घेऊया 4 बिग आहे का 5 बिग आहे? तर 5 बिग आहे आणि या 4 मधून 5 कट होणार नाहीये. तर काय करूया? या 3 मधनं पुन्हा 1 नंबर काय करूया? येथे बोरोइंग करूया. जसं 3 मधून 1 कट झालं तर येथे किती राहिला? 2 राहिला. तर येथे आपल्याला आता सबट्रॅक्शन करता येईल. पहा 14 हा 8 पेक्षा बिग झाला आणि हा सुद्धा 14 या 5 पेक्षा बिग झाला. तर आता इझिली आपण इथे सबट्रॅक्शन करू शकतो. तर आन्सर काय येईल पहा. 14 मायनस 8 झाला 6. 14 मायनस 5 झाला 9 आणि या 2 च्या नंबर खाली कुठलाच नंबर नाहीये. तर 2 ॲज इट इज खाली येणार. तर येथे आपल्याला आन्सर भेटला 296. त्याचप्रमाणे 785 मायनस 358 येथे देण्यात आलेला आहे. तर हा आहे 5
आणि हा आहे 8. 5 हा 8 पेक्षा स्मॉल आहे. तर या फायला आपण काय करणार आहोत? कट करणार आहोत किंवा ऑब्लिक करून वर लिहून येणार आहोत. हा 5 वर येऊन बसला. तर या 8 मधून या 8 ला सुद्धा कट करायचं आहे. या 8 मधून 1 नंबर येथे आपण काय केलो? बॉरोइंग केलो. तर या 8 मधून 1 नंबर कट झाल्यामुळे येथे राहिले 7 आणि 7 हा 5 पेक्षा काय आहे? बिग आहे. तर 7 मधून 5 काय होतो? कट होतो. तर येथे बॉरोइंग करायचं नाहीये. जिथं वर स्मॉल नंबर येईल आणि खाली बिग नंबर येईल तेथेच आपल्याला काय करायचं आहे? बॉरोइंग करायचं आहे. तर येथे सुद्धा 7 आहे आणि येथे 3 आहे. 7 हा 3 पेक्षा बिग आहे. तर 7 मधून 3 काय होणार आहे? कट होणार आहे. चला तर येथे सबट्रॅक्शन करून घेऊया. 15 - 8 झाला 7. 7 - 5 झाला 2 अँड 7 - 3 झाला 4. तर अशा प्रकारे 427 हा आन्सर येथे येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे 864 - 196. तर येथे 4 हा 6 पेक्षा काय आहे? स्मॉल आहे. तर या 4 ला काय करूया? कट करूया आणि वर लिहून घेऊया. येथे आपण पुन्हा 6 ला कट करून घेऊया आणि या 6 मधला 1 नंबर काय करूया? येथे बॉरोइंग करूया आणि 6 मधून 1 जसं बॉरो झालं, 1 जसं कट झालं, तर येथे राहिला 5 आणि 5 हा नंबर जो आहे तो 9 पेक्षा काय आहे? स्मॉल आहे. 5 मधून 9 हा नंबर कट होत नाही. तर येथे पुन्हा काय करूया? या 8 ला कट करूया आणि या 8 मधून 1 हा नंबर येथे देऊया. 8 मधून 1 जसा कट झाला तर येथे राहिला 7. तर येथे 7 मधून 1 काय होणार आहे? कट होणार आहे. तर 7 हा झाला 1 पेक्षा बिग. चला तर येथे सबट्रॅक्शन करून घेऊया. 14 - 6 झाला 8. 15 - 9 झाला 6 आणि 7 - 1 झाला 6. तर अशा प्रकारे येथे आपण सबट्रॅक्शन विथ बॉरोइंग सॉल्व्ह करू शकतो. दॅट आफ्टर येथे आपल्याला वर्ड प्रॉब्लेम देण्यात आलेला आहे. समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. सायली हॅज 500 रुपीज. तर सायलीकडे 500 रुपीज होते किंवा आहेत. शी बाउट बुक्स वर्थ 375 रुपीज. तर त्या 500 रुपीज मधून तिने 375 रुपीजचे काय घेतले? बुक्स विकत घेतले. काय केले? बुक्स विकत घेतले. देन हाऊ मच मनी इज लेफ्ट विथ हर. तर तिच्याकडं आता किती रुपीज, किती मनी, किती पैसे शिल्लक आहेत असे इथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर ऑलरेडी येथे आपल्याला वर्टिकल कॉलम अरेंज करून देण्यात आलेला आहे. तर ते आपण समजून घेण्याचा इथे प्रयत्न करून घेऊया. तर सायलीकडे होते 500 रुपीज आणि तिने 375 रुपीजचे काय केले? बुक्स विकत घेतले. आता आपल्याला सांगायचं आहे की तिच्याकडे किती पैसे शिल्लक आहेत. चला तर मायनस करून घेऊया. 0 हा 5 पेक्षा काय आहे? स्मॉल आहे. तर 0 मधून 5 कट होत नाही. म्हणून या 0 ला कट करून काय केलं? वर ठेवलं. इथे सुद्धा 0 आहे. आपल्याला जरी इथे बॉरोइंग करायचं असेल तर येथे आपल्याला नंबर पाहिजे, पण येथे नंबर नाहीये, 0 आहे. म्हणून याला सुद्धा काय करूया? कट करूया आणि येथे आपण लिहून घेऊया. आता या 5 मधून आपल्याला 1 काय करायचं आहे? इथे बॉरोइंग करायचं आहे. काय करायचं आहे? बॉरोइंग. 5 कट केलो. 5 मधला 1 नंबर येथे बॉरो केलो. 5 मधून 1 जसा कट झाला, येथे राहिला 4. आता आपल्याला पुन्हा या 10 मधून काय करायचं आहे? येथे 1 बॉरो करायचं आहे. या 10 ला कट करूया आणि या 10 मधला 1 येथे काय करूया? बॉरो करूया. या 10 मधून जसा 1 येथे गेला, येथे किती राहिला? 9 राहिला. काय राहिला? 9 राहिला. तर आता येथे आपण काय करू शकतो? सबट्रॅक्शन करू शकतो किंवा वजाबाकी करू शकतो. जसं की 10 - 5 होणार 5. 9 - 7 झाला 2 आणि 4 - 3 झाला 1. तर आता सायलीकडे किती रुपीज शिल्लक आहे? 125 रुपीज काय आहेत? शिल्लक आहेत. तर इथे आपण आन्सर लिहू शकतो. रुपीज 125 इज लेफ्ट विथ सायली. दॅट आफ्टर थर्ड वन क्वेश्चन इथे देण्यात आलेला आहे. देअर आर 832 स्टुडंट्स इन अ स्कूल. आउट ऑफ देम
749 students went on the field trip, then how many students did not go for a trip? तर स्कूलमध्ये टोटल किती स्टुडंट्स आहेत? 832 स्टुडंट्स आहेत. त्या टोटल स्टुडंट्स मधले 749 स्टुडंट्स कुठे गेलेले आहेत? ट्रिपला गेलेले आहेत. कुठल्या ट्रिपला? फील्ड ट्रिपला गेलेले आहेत. तर किती स्टुडंट्स किती स्टुडंट्स ट्रिपला गेलेले नाहीयेत, इथं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. काय करण्यात आलेलं आहे? विचारण्यात आलेलं आहे. तर इथे आपण यांना व्हर्टिकल कॉलम मध्ये काय करून घेऊया? अरेंजमेंट करून घेऊया. येथे आपल्याला टोटल स्टुडंट सांगण्यात आलेलं आहे. टोटल किती आहेत? 832 हे टोटल स्टुडंट्स आहेत. ट्रिपला गेलेले किती आहेत? तर 749 स्टुडंट्स आहेत. तर ट्रिपला गेलेले नाही. किती स्टुडंट्स ट्रिपला गेलेले नाहीयेत ते इथे आपल्याला काढायचं आहे. चला तर पाहून घेऊया. 2 युनिट प्लेस पासून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. 2 हा नंबर 9 पेक्षा काय आहे? स्मॉल आहे. 2 मधून 9 नंबर कट होणार नाही. तर या 2 ला कट करून घेऊया आणि वर लिहून घेऊया. तसेच या 3 ला सुद्धा कट करून घेऊया. 1 नंबर येथे काय करूया? बोरो करूया. तर या 3 मधून जसा 1 नंबर बोरो झाला तर येथे राहिला 2. 2 मधून 4 कट होत नाही कारण 2 हा स्मॉल आहे, 4 हा बिग आहे. तर पुन्हा येथे काय करूया? 100 प्लेस मधून काय करून घेऊया? 1 नंबर बोरो करून घेऊया. 8 मधून 1 नंबर येथे झाला बोरो आणि 8 मधून 1 जसा बोरो झाला येथे राहिला 7. चला तर येथे आपण सबट्रॅक्शन करून घेऊया. 12 मायनस 9 झाला 3. 12 मायनस 4 झाला 8 आणि 7 मधून 7च कट झाले. तोच नंबर त्याच्यातून कट झालेला आहे. सेमच नंबर कट झालेला आहे. तर येथे आन्सर येईल 0. तर किती स्टुडंट्स ट्रिपला गेलेले नाहीयेत? 83 स्टुडंट्स येथे ट्रिपला गेलेले नाहीयेत. तर येथे आपण असा आन्सर लिहू शकतो पहा. 83 स्टुडंट्स डिड नॉट गो फॉर अ ट्रिप. दॅट आफ्टर फोर्थ वन क्वेश्चन येथे देण्यात आलेला आहे. जॉन्स हाऊस इलेक्ट्रिसिटी बिल इज 469 रुपीज. टू इट पे he gave 500 rupees note in an electricity bill payment center. Then how much money will he get back? तर जॉनच्या घरचं जे इलेक्ट्रिसिटी बिल आलेलं आहे ते किती आलेलं आहे? 469 आलेलं आहे. तर तो त्या सेंटरवर इलेक्ट्रिक बिल पेमेंट सेंटरवर किती पैसे देतो? किती रुपीज देतो? 500 रुपीज देतो. तर त्याला रिटर्न किती भेटणार आहे? असं इथे क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे. चला तर यांना व्हर्टिकली अरेंजमेंट करून घेऊया. तर येथे जॉननं पेमेंट सेंटरवर किती पैसे दिले? तर 500 रुपीज दिलेले आहेत. तर बिल किती झालेलं आहे? तर 469 रुपीज येथे बिल झालेलं आहे. तर येथे आपल्याला काय करायचं आहे? सबट्रॅक्शन करायचं आहे. का? कारण त्याला रिटर्न किती भेटणार आहेत आपल्याला माहित नाही. तर 0 हा 9 पेक्षा काय आहे? स्मॉल आहे. 0 मधून 9 कट होणार नाही म्हणून या 0 ला काय करूया? कट करून घेऊया. वर लिहून घेऊया. त्याच प्रकारे येथे सुद्धा 0 आहे. 0 मधून 6 कट होत नाही म्हणून येथे सुद्धा 0 लिहून घेऊया. तर या 5 कडून आपल्याला 1 काय करायचं आहे? बोरो करायचं आहे. तर या 5 मधून 1 जसा नंबर येथे बोरो झाला तर येथे आपल्याला भेटणार आहे 4. आता या 10 मधून आपल्याला 1 पुन्हा काय करायचं आहे? इथे बोरो करायचं आहे. तर या 10 मधून 1 येथे बोरो झाला. जसं या 10 मधून 1 इथे गेलं, इथे किती राहिले? 9 राहिले. किती राहिले? 9 राहिले. चला तर आता सबट्रॅक्शन पाहून घेऊया. 10 मायनस 9, 10 मधून 9 कट झाला तर येथे आन्सर आला 1. 9 मधून 6 कट झाला तर येथे आन्सर आला 3 आणि 4 मायनस 4 येथे आला तर आन्सर आला 0. तर त्या जॉनला रिटर्न किती पैसे भेटणार आहेत? किती रुपीज भेटणार आहेत? 31 रुपीज येथे त्याला रिटर्न येणार आहेत, गेट बॅक होणार आहे. तर आन्सर लिहू शकतो. रुपीज 31 विल ही गेट बॅक. दॅट आफ्टर फिफ्थ वन क्वेश्चन काय सांगण्यात आलेला आहे पहा, समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. इन आदर्श लायब्ररी देअर आर टोटल 820 मराठी, हिंदी, इंग्लिश बुक्स. तर आदर्श लायब्ररीमध्ये टोटल
820 बुक्स आहेत. तर 820 बुक्स कुठले कुठले आहेत? मराठीचे आहेत काही, काही हिंदीचे आहेत आणि काही इंग्लिशचे आहेत, असे इथे सांगण्यात आलेलं आहे. आउट ऑफ दिस या सगळ्यांमध्ये 252 हे जे बुक्स आहेत ते हिंदीचे आहेत. 279 जे बुक्स आहेत ते इंग्लिश बुक आहेत. तर येथे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे मराठी बुक्स किती आहेत हे आपल्याला माहित नाही. तर त्यासाठी इथे आपल्याला इन्फॉर्मेशन सुद्धा दिलेलं आहे पहा. मराठी बुक्स मिळून, हिंदी बुक्स मिळून आणि इंग्लिश बुक्स मिळून टोटल किती होतात? तर 820 होतात. तर आपल्याला माहित आहे की हिंदी बुक्स किती आहेत? किती आहेत हिंदी बुक्स? 252 आहेत. तर इंग्लिश बुक्स पण माहित आहेत आपल्याला किती आहेत? 279 आहेत. पण येथे आपल्याला मराठी बुक्स किती आहेत हे आपल्याला माहित नाहीये. चला तर मराठी बुक्स किती आहेत आपण ते फाइंड आउट करून घेऊया. मराठी बुक्स फाइंड आउट करण्यासाठी येथे आपल्याला हिंदी बुक्स आणि इंग्लिश बुकचं काय करावं लागेल? ॲडिशन करावं लागेल. काय करावं लागेल? ॲडिशन करावं लागेल. तर येथे आपल्याला व्हर्टिकली अरेंजमेंट येथे करून दाखवण्यात आलेलं आहे. पहा, हिंदी बुक्स किती आहेत? 252. इंग्लिश बुक्स 279. तर हिंदी आणि इंग्लिश टोटली मिळून किती होतात? येथे आपल्याला ॲडिशन करायला सांगितलेलं आहे. चला तर करून घेऊया. 2 + 9 झाला 11. किती झाला? 11. 11 मधला 1 हा इथेच बसणार आणि हा जो 1 आहे तो काय होणार? येथे कॅरी होणार. जसा की येथे 1 बसला आणि येथे 1 बसला. कॅरिंग ओव्हर पाठीमागे मागच्याच आपण व्हिडिओमध्ये पाहिलं. तर येथे तो काय झाला? कॅरी झाला. तर येथे आता टेन्स मध्ये ॲडिशन करून घेऊया. 7 + 5 झाला 12 आणि 12 + 1 झाला 13. तर या 13 मधला हा 3 येथे बसणार आणि हा 1 कुठे जाऊन बसणार आहे? या कॉलम मध्ये जाऊन बसणार आहे, कॅरी होणार आहे. तर अशा प्रकारे येथे आपण लिहून घेऊ शकतो. पहा, आता या 100 प्लेस मधल्या सगळ्याच नंबरला आपल्याला काय करायचं आहे? इथे ॲडिशन करायचं आहे. जसं की 2 + 2 झाला 4 आणि 4 + 1 झाला 5. तर अशा प्रकारे येथे आपल्याला हिंदी आणि इंग्लिश बुक्स टोटली किती आहेत? हा आन्सर येथे भेटलेला आहे. तर किती आहे? 531 हे झाले हिंदी आणि इंग्लिश बुक्स. तर येथे आपल्याला टोटल बुक्स सांगण्यात आलेले आहेत, जे लायब्ररीमध्ये आहेत. किती आहेत? 820 आहेत. पण हिंदी आणि इंग्लिश बुक टोटल्स किती आहेत? ते आत्ताच काढलो. किती आहेत? 531 हे काय आहे? हिंदी आणि इंग्लिश बुक आहेत. तर या टोटल नंबर्स मधून आपल्याला हिंदी आणि इंग्लिशचे बुक्स काय करायचे आहेत? मायनस करायचे आहेत. चला तर इथे अरेंज करून घेतलो. तर इथे आपल्याला काय करायचं आहे? मराठी बुक्स किती काढायचं असेल तर इथे आपल्याला काय करावं लागेल? सबस्ट्रॅक्शन करावं लागणार आहे. तर 0 हा 1 पेक्षा काय आहे? स्मॉल आहे. 0 मधून 1 कट होत नाही. तर या 0 ला कट करून घेऊया. येथे लिहून घेऊया. या 2 मधून आपल्याला 1 काय करायचं आहे? येथे बोरो करायचं आहे. जसं 2 मधून 1 बोरो झाला, येथे राहिला 1. या 1 मधून सुद्धा 3 कट होत नाही, कारण 1 हा स्मॉल आहे. कोणापेक्षा? 3 पेक्षा स्मॉल आहे. म्हणून पुन्हा या 8 मधून काय केलो? 1 नंबर येथे बोरो केलो. जसं 8 मधून 1 नंबर बोरो झाला, 8 मधून 1 नंबर गेला, इथं किती राहिला? 7 राहिला. आणि या 7 मधून 5 काय होऊ शकतो? येथे कट होऊ शकतो. चला तर येथे आपण सबस्ट्रॅक्शन करून घेऊया. 10 - 1 झाला 9. 11 - 3 झाला 8 आणि 7 - 5 झाला 2. तर टोटल मराठी बुक्स किती भेटले आपल्याला? 289 बुक्स येथे आपल्याला भेटलेले आहेत. तर अशा प्रकारे येथे आपल्याला मराठी बुक्स किती भेटलेले आहेत? 289 बुक्स येथे आपल्याला भेटलेले आहे. दॅट आफ्टर 6th वन येथे देण्यात आलेला आहे. मदर हॅड 700 रुपीज. तर आईकडे 700 रुपीज होते. शी बाउट शुगर फॉर 245 रुपीज अँड टी पावडर फॉर 128 रुपीज. तर आईने त्या पैशातून साखर विकत घेतली. शुगर म्हणजेच काय? साखर विकत घेतली. किती रुपीजचं? किती पैशांचं घेतलं इथं?
245 रुपीजचं तिनं शुगर विकत घेतलं आणि टी पावडर येथे विकत घेतलेलं आहे. टी पावडर म्हणजेच काय, चहापत्ती येथे विकत घेतलेली आहे. किती रुपीजचं? 128 रुपीजचं येथे विकत घेतलेलं आहे. आफ्टर द परचेस हाऊ मच मनी वॉज लेफ्ट विथ हर? हे सगळं विकत घेतल्यानंतर शुगर आणि टी पावडर विकत घेतल्यानंतर खरेदी केल्यानंतर तिच्याकडे आता किती शिल्लक राहिलेत, किती रुपीज शिल्लक राहिलेत हे इथं सांगा म्हटलेलं आहे. त्यासाठी आपल्याला खाली येथे ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. चला तर पाहून घेऊया. मनी पेड फॉर शुगर. शुगरसाठी आईने किती पैसे दिले? तर येथे 245 रुपीज दिलेले आहे. तर इथे लिहून घेऊया 245 रुपीज. मनी पेड फॉर टी पावडर. तर चहापत्तीसाठी तिने किती पैसे दिले? तर इथे 128 रुपीज दिलेले आहेत. तर टोटल एक्सपेन्सेस, टोटल खर्च किती झाला आपल्याला माहित नाही. किती खर्च तिने केलेला आहे तो खर्च काढायचा आहे आपल्याला. किती खर्च झाला त्यासाठी येथे आपल्याला काय करावं लागणार आहे? ऍडिशन करावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे? ऍडिशन. चला तर येथे आपण ऍडिशन साइन देऊया. ऑलरेडी येथे त्याने नंबर्स लिहिलेले आहेत. हे साखर विकत घेतलं, शुगर विकत घेतलं आणि हे इथं टी पावडर विकत घेतलेलं आहे. चला तर यांचे येथे ऍडिशन पाहून घेऊया. 5 + 8 झाला 13. 13 मधला 3 हा कुठे बसणार? इथे बसणार आणि हा जो 1 आहे तो काय होणार? 4 वर कॅरी होणार. जसं की येथे 3 बसला आणि येथे वर जाऊन 1 बसला. त्याचप्रमाणे 4 + 2 झाला 6 आणि 6 + 1 झाला 7. तर येथे 7 लिहून घेऊया आणि 2 + 1 झाला 3. तर अशा प्रकारे आईने किती खर्च केलं? 373 रुपीज येथे खर्च केलेला आहे. एक्सपेन्स म्हणजेच काय, खर्च झालेला आहे. तर येथे आपण 373 रुपीज येथे लिहून घेऊया. आता आईकडे किती पैसे होते असे इथे विचारण्यात आलेलं आहे. पहा, मदर हॅड डॅश डॅश रुपीज. तर आईकडे किती पैसे होते? तर 700 होते. तर येथे 700 लिहून घेऊया. मनी लेफ्ट विथ हर. तर तिने एवढे खर्च केले कशावर? साखरवर आणि चहापत्तीवर. तर आता तिच्याकडे किती शिल्लक राहिले? तर शिल्लक राहण्यासाठी येथे आपल्याला काय करावं लागेल? सबस्ट्रॅक्शन करावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे? सबस्ट्रॅक्शन करावं लागणार आहे. चला तर 700 मधून आपल्याला काय मायनस करायचं आहे? 373 काय करायचं आहे? कट करायचं आहे, मायनस करायचं आहे. चला तर पाहून घेऊया. 0 मधून 3 कट होत नाही, कारण 0 हा स्मॉल आहे. कोणापेक्षा? 3 पेक्षा. तर या 0 ला काय करूया? कट करूया आणि येथे लिहून घेऊया. येथे सुद्धा 0 आहे आणि 0 मधून 7 कट होत नाही, म्हणून या 0 ला सुद्धा काय करूया? कट करून घेऊया आणि येथे लिहून घेऊया. या 7 मधलं 1 नंबर काय करूया? येथे बोरो करूया आणि जसं 7 मधून 1 नंबर येथे गेला, इथं राहिला 6. आता या 10 मधून पुन्हा आपल्याला येथे बोरो करायचं आहे. कोणाकडं? या युनिट प्लेसकडे बोरो करायचं आहे. तर या 10 ला सुद्धा कट करून घेऊया आणि येथे लिहून घेऊया 1. जसं या 10 मधनं 1 नंबर येथे गेला, तर या 10 मध्ये राहिले 9. किती राहिले? 9 राहिले. चला तर येथे आपण काय करून घेऊया? सबस्ट्रॅक्शन करून घेऊया. 10 मधून 3 गेले तर आन्सर आलं 7. 9 मधून 7 कट झाले तर आन्सर आलं 2 आणि 6 मधून 3 कट झाले तर आन्सर आलं 3. तर अशा प्रकारे आईकडे 327 रुपीज काय राहतात? लेफ्ट राहतात, शिल्लक राहतात. तर येथे आपण आन्सर लिहून घेऊ शकतो. किती राहिले शिल्लक? 327 रुपीज येथे शिल्लक राहिलेले आहेत. दॅट आफ्टर 7th वन क्वेश्चन येथे देण्यात आलेला आहे. इन अ मिल्क कलेक्शन सेंटर इनिशियली 624 लिटर्स ऑफ मिल्क वॉज स्टोअर. तर स्टार्टिंगला ऑलरेडी मिल्क सेंटरमध्ये किती मिल्क होतं? 624 लिटर मिल्क ऑलरेडी तिथे होतं, स्टोअर होतं. लेटर म्हणजेच काय? नंतर ना 347 liters of milk was collected from the farmer. तर ना तेथे शेतकऱ्यांकडून 347 लिटर मिल्क काय करण्यात आलेलं आहे? जमा करण्यात आलेलं आहे, कलेक्ट करण्यात आलेलं आहे. आउट ऑफ दिस 512 liters of the milk was given to the restaurant. या सगळ्या मिल्क मधून, या सगळ्या दुधामधून
रेस्टॉरंटला म्हणजेच काय हॉटेलच्या ओनर्सला किंवा हॉटेलच्या मालकाला 512 लिटर जो दूध आहे किंवा मिल्क आहे तेथे देण्यात आलं. 346 लिटर मिल्क वॉज गिव्हन टू द अदर कस्टमर आणि काही कस्टमर्सना 346 लिटर तेथे दूध देण्यात आलं. हाऊ मेनी लिटर्स ऑफ द मिल्क रिमेन इन द कलेक्शन सेंटर. आता या सगळ्यांना दिल्यानंतर ना सेंटरमध्ये मिल्क सेंटरमध्ये किंवा दुधाच्या डेअरीत आता तिथं किती शिल्लक राहिलेला आहे, किती रिमेन राहिलेला आहे, असं इथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. त्या प्रकारे आपण सांगू शकतो. इनिशियली मिल्क किती होतं, स्टार्टिंगला किती मिल्क होतं, 624 लिटर होतं. त्यानंतर ना फार्मरकडून शेतकऱ्यांकडून किती कलेक्ट करण्यात आलं, किती जमा करण्यात आलं, 347 लिटर जमा करण्यात आलं. चला तर येथे या दोघांचं आपण काय करून घेऊया, ऍडिशन करून घेऊया, म्हणजेच आपल्याला समजून येईल की टोटल मिल्क किती होतं, म्हणजेच काय दूध किती लिटर मध्ये होतं. चला तर यांचं ऍडिशन करत असताना इथे आपण पाहून घेऊया. 4 + 7 झाला 11. 11 मधला 1 येथे बसणार आणि 1 कॅरी होणार. 2 + 4 झाला 6. 6 + 1 झाला 7. तर येथे 7 लिहून घेऊया आणि 6 + 3 झाला 9. तर अशा प्रकारे टोटल 971 लिटर्स ऑफ मिल्क तेथे कलेक्ट होतं. कुठं? मिल्क सेंटरमध्ये. दॅट आफ्टर येथे त्या मिल्क सेंटरमधून रेस्टॉरंटला किती लिटर दूध देण्यात आलं? 512 लिटर देण्यात आलं आणि कस्टमरला किती देण्यात आलं? 346 देण्यात आलं. तर यांचं सुद्धा आपण काय करून घेऊया, ऍडिशन करून घेऊया, कारण टोटल किती मिल्क बाहेर गेलं हे आपल्याला इथे समजायला पाहिजे. चला तर त्यांचे इथे आपण ऍडिशन करून घेऊया. 512 लिटर कोणाला देण्यात आलेलं आहे? इथे रेस्टॉरंट ओनर्सला इथे देण्यात आलेला आहे. तर कस्टमरला 346 लिटर ऑफ मिल्क येथे देण्यात आलेलं आहे. तर टोटल किती मिल्क बाहेर गेलं, म्हणजेच काय वाटण्यात आलं, तर यांचं येथे ऍडिशन करून घेऊया. 2 + 6 झाला 8. 1 + 4 झाला 5 आणि 5 + 3 झाला 8. तर अशा प्रकारे 858 लिटर्स ऑफ मिल्क काय झालेलं आहे, बाहेर देण्यात आलेलं आहे रेस्टॉरंटला आणि कस्टमरला. टोटल मिल्क होतं एवढं, देण्यात आलेलं आहे एवढं. आता सेंटरमध्ये किती मिल्क रिमेन आहे, किती मिल्क किंवा दूध शिल्लक आहे येथे आपल्याला सांगायचं आहे. त्यासाठी येथे आपण काय करणार आहोत पहा. अवेलेबल किती होतं? 971 लिटर होतं. देण्यात किती आलं? 858 देण्यात आलं. तर आता आपल्याला काढायचं आहे की शिल्लक किती आहे. त्यासाठी येथे आपल्याला काय करावं लागणार आहे, सबस्ट्रॅक्शन करावं लागणार आहे. कशात? टोटल अवेलेबल आणि टोटल दिलेलं होतं किती आणि दिलं किती, याच्यातून जर जेव्हा आपण मायनस करू तेव्हा इथे आपल्याला काय भेटणार आहे, रिमेन मिल्क इथे भेटणार आहे. तर येथे 1 मधून 6 कट होत नाही म्हणून या 1 ला कट केलं आणि वर येथे 1 बसवलेलं आहे. त्याचप्रमाणे 7 ला येथे कट करायचं आहे, 1 येथे काय करायचं आहे, बोरोइंग करून घ्यायचं आहे. जसं 7 मधून 1 कट झाला, इथे राहिले 6. 6 मधून 5 कट होतो, त्यामुळे इथे बोरोइंग करण्याची गरज नाही. चला तर येथे आपण सबस्ट्रॅक्शन करून घेऊया. 11 - 6 झाला 5. 6 - 5 झाला 1 आणि 9 - 8 झाला 1. तर अशा प्रकारे मिल्क सेंटरमध्ये किती मिल्क शिल्लक होतं? 115 लिटर ऑफ द मिल्क इज रिमेन इन द कलेक्शन ऑफ द सेंटर. त्या सेंटरमध्ये एवढं मिल्क तिथे शिल्लक होतं. तर अशा प्रकारे हे वर्ड प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. दॅट आफ्टर येथे आपल्याला वर्ड प्रॉब्लेम फ्रेम करा म्हटलेला आहे. फ्रेम म्हणजेच काय, वर्ड प्रॉब्लेम येथे तयार करा म्हटलेले आहेत. तर खाली आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिले जातात, त्यावरून इथे आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन तयार करायचं आहे. त्यालाच येथे वर्ड प्रॉब्लेम असं म्हटलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. तर इन्फॉर्मेशन काय देण्यात आलेलं आहे पहा. गिवन इन्फॉर्मेशन टोटल पेजेस इन अ बुक. तर बुकमध्ये टोटल पेजेस किती आहेत? 150 आहेत. तर पेजेस रीड, तर किती पेजेस रीड करून गेलेले आहेत? तर 126 येथे पेजेस रीड झालेले आहेत.
तर या रिलेटेड येथे आपल्याला क्वेश्चन तयार करायचा आहे. क्वेश्चन काय करायचं आहे? फ्रेम करायचं आहे. तर आपण अशा प्रकारे तयार करू शकतो पहा. Siley read 126 pages out of 150 page book. How many pages are left for her to read? तर सायलीने 150 पेजचं बुक जे आहे त्यातले 120 पेजेस बुक काय केलेले आहेत? रीड केलेले आहेत. आता ती अजून किती पेजेस रीड करणार आहेत? किती लेफ्ट आहे तिला पेजेस रीड करण्यासाठी? असे ते क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे. तर त्या रिलेटेड येथे आपण व्हर्टिकल कॉलम अरेंज करून 150 काय करायचं आहे? वरच्या साईडला घ्यायचं आहे आणि जे रीड केलेले पेजेस आहेत ते खाली घ्यायचं आहे आणि त्यांचं इथे बॉरोइंग सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. जसं की 0 मधून 6 कट झाला नाही म्हणून 0 कट करून 1 लिहिलो. 5 मधून 1 येथे कॅरी करण्यात आलं. अशाच प्रकारे येथे आपल्याला बॉरोइंग करून येथे काय करायचं आहे? सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. तर किती पेजेस रीड करायचे राहिलेले आहेत सायलीचे? तर येथे 24 पेजेस काय झालेले आहेत? राहिलेले आहेत, रीड करायचे आहेत. तर त्याचप्रमाणे अजून येथे 2 खाली क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्यांचं सुद्धा येथे आपल्याला काय करायचं आहे? वर्ड प्रॉब्लेम फ्रेम करायचा आहे आणि त्यांना येथे बॉरोइंगमध्ये काय करायचं आहे? सॉल्व्ह करायचं आहे. चला तर फर्स्ट वन इथे सांगण्यात आलेलं आहे, बुक एक्झिबिशन सांगण्यात आलेलं आहे. तर बुक एक्झिबिशनमध्ये टोटल किती बुक्स आहेत? तर 775 आहेत. आउट ऑफ विच 283 बुक्स वेअर सोल्ड. तर त्या 775 बुक्समधून तर त्या एक्झिबिशनमध्ये 283 बुक्स काय झालेले आहेत? सोल्ड झालेले आहेत, विकून गेलेले आहेत. तर या रिलेटेड येथे आपल्याला वर्ड प्रॉब्लेम काय करायचा आहे? फ्रेम करायचा आहे, क्वेश्चन तयार करायचा आहे आणि तो सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. जसं की येथे आपल्याला इन्फॉर्मेशन देण्यात आलेलं आहे. पहा, गिवन इन्फॉर्मेशन काय देण्यात आलेलं आहे? बुक एक्झिबिशन आहे. तर टोटल बुक आहेत 775 आणि त्यातले आपल्याला 283 काय झालेले आहेत? सोल्ड झालेले आहेत. अशा प्रकारे येथे आपल्याला इन्फॉर्मेशन देण्यात आलेलं आहे. तर वर्ड प्रॉब्लेम तयार होईल. There were 775 books displayed at the books exhibition. Out of these, 283 books were sold and how many books are left unsold? तर अशा प्रकारे इथे आपण क्वेश्चन फ्रेम करू शकतो आणि येथे सबस्ट्रॅक्शनसाठी व्हर्टिकल कॉलम यूज करू शकतो. जसं की 775 मायनस 283. तर 775 हे टोटल बुक्स आहेत. तर सोल्ड किती झालेले आहेत? 283. तर बुक्स लेफ्ट शिल्लक किती राहिलेले आहेत ते आपल्याला काढायचं आहे. चला तर पाहून घेऊया. पाय हा 3 पेक्षा बिग आहे, तर येथे आपल्याला बॉरोइंग करायचं नाहीये. पाय मायनस 3 झाला 2. तर येथे 7 हा 8 पेक्षा स्मॉल आहे. 7 मधून 8 कट होत नाही, तर या 7 ला कट करून घेऊया आणि येथे लिहून घेऊया आणि या 7 मधला 1 काय करूया? बोरो करूया या 7 कडे. तर या 7 मधून 1 येथे बोरो झाल्यामुळे येथे राहिले 6. तर 70 मायनस 8 झाला 9 अँड 6 मायनस 2 झाला 4. तर अशा प्रकारे किती बुक्स शिल्लक राहिले? तर आन्सर येईल 492 बुक्स लेफ्ट अनसोल्ड. तर एवढे बुक्स तिथे शिल्लक आहेत, न विकलेले आहेत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन येथे देण्यात आलेला आहे आपल्याला. मँगो ट्री आहे 217 आणि चिक्कू ट्री म्हणजेच काय सपॅटो ट्रीज आहे 476. तर येथे आपल्याला वर्ड प्रॉब्लेम तयार करायचा आहे. चला तर पाहून घेऊया. तर गिवन इन्फॉर्मेशन ॲज इट इज लिहून घेतलो तर इथे वर्ड प्रॉब्लेम तयार होईल. An orchid has 476 chiku trees and 270 mango trees. How many more chiku trees are there than mango trees? तर अशा प्रकारे इथे क्वेश्चन तयार करू शकतो आणि सबस्ट्रॅक्शनसाठी आपण इथे व्हर्टिकल फ्रेम तयार केलो आणि अशा प्रकारे लिहून घेऊ शकतो. पहा, चला तर यांचं बॉरोइंग सबस्ट्रॅक्शन इथे पाहून घेऊया. 6 हा 7 पेक्षा स्मॉल आहे, तर 6 मधून 7 कट होत नाही, तर या 6 ला कट करूया आणि या 6 ला वर ठेवून घेऊया. या 7 मधनं 1 येथे आपण काय करूया? बोरो करूया. तर या 7 मधनं 1 येथे गेलं तर या 7 कडे राहिले शिल्लक 6. तर 6 हा 1 पेक्षा बिग आहे आणि 6 मधून 1 कट होतो. चला तर इथे सबस्ट्रॅक्शन करून घेऊया.
16 - 7 झाला 9, 6 - 1 झाला 5 आणि 4 - 2 झाला 2. अशा प्रकारे येथे किती एक्स्ट्रा चिकूचे ट्रीज आहेत कोणापेक्षा, मँगो ट्रीज पेक्षा येथे 259 जे चिकूचे ट्रीज आहेत ते जास्त आहेत. तर अशा प्रकारे इथे आपण आन्सर लिहू शकतो. पहा, देर आर 259 मोर चिकू ट्रीज दॅन मँगो ट्रीज. दॅट आफ्टर येथे आपल्याला नंबर बॉन्ड सांगण्यात आलेला आहे. चला तर तो समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. तर येथे सांगण्यात आलेला आहे, क्रिएट अ नंबर बॉन्ड अप टू 20 पर्यंत काय करा म्हणलेलं आहे, ते बॉन्ड क्रिएट करा म्हणलेलं आहे. जसं की येथे आपल्याला एक बॉन्ड क्रिएट करून दाखवण्यात आलेला आहे. पहा, सेंटर मध्ये आहे 10, म्हणजेच तुम्ही कुठलाही नंबर काय करा, ऍड करा. इथे स्ट्रेट मध्ये पहा, हा 1 त्याच्या स्ट्रेट मध्ये आपल्याला येथे दिसतोय 9. 1 + 9 झाला 10. त्याच प्रकारे 7 + 3 झाला 10. 8 + 2 झाला 10 and 5 + 5 झाला 10. अशा प्रकारे येथे आपल्याला बॉन्ड तयार करायचा आहे. कशाचं? ॲडिशन ऑफ 10. त्याच प्रकारे येथे आपल्याला एक्झाम्पल्स दिलेले आहेत. 15 असे नंबर्स इथे घ्यायचं आहे ज्यांचा आन्सर इथे काय यायला पाहिजे, 15 यायला पाहिजे. जसं 9 मध्ये कोणता नंबर ऍड केल्यावर आपल्याला 15 भेटणार आहे, तर 9 मध्ये येथे 6 ऍड केल्यावर आपल्याला भेटणार आहे 15. त्याच प्रकारे 11 + 4 ऍड केलं तरी सुद्धा आपल्याला 15 भेटेल. 8 + 7 ऍड केल्यावर तरी 15 भेटणार आहे आणि 10 + 5 जरी ऍड केलं तरी येथे आपल्याला 15च भेटणार आहे. त्याचप्रमाणे येथे आपल्याला 19चं बॉन्ड तयार करायचं आहे. तर अशा प्रकारे येथे आपण तयार करू शकतो. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काउंट करून पाहून घेऊ शकता. 19 राहू द्या, 12 राहू द्या किंवा आपल्या मनानुसार इथे आपल्याला काय करायचे आहेत, बॉन्ड्स तयार करायचे आहेत. तर तुम्ही अशा प्रकारे तयार करू शकता. तर येथे 20 पर्यंतच करा म्हटलेलं आहे. माझ्या हातून इथे मिस्टेक झालेला आहे, तर मी इथे 25चं केलेलं आहे. याच्या जागी तुम्ही दुसरे कुठलेही नंबर लाईक 17, 16 किंवा 19चं बॉन्ड येथे तुम्ही तयार करू शकता. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आपल्याला कन्सेप्ट देण्यात आलेला आहे, को रिलेशन बिटवीन ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. तर ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन मध्ये काय आहे, एकमेकांमध्ये रिलेशन आहे, ते एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. कसं ते आपण खाली समजून घेऊया. तर इथे काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, 5 + 4 झाला 9. तर 4 मध्ये असा कुठला नंबर ऍड केल्यावर इथे आपल्याला 9 भेटणार आहे, तर इथे आपण जेव्हा 4 मध्ये 5 ऍड करू तर इथे आपल्याला भेटेल 9. त्याच प्रकारे हे दोन्ही आपण ऍडिशन पाहिलं, तर खाली सबस्ट्रॅक्शन सुद्धा पाहून घेऊया. 9 मधून जेव्हा आपण 4 कट करतो तर इथे आपल्याला भेटणार आहे 5 आणि इथे आपल्याला ओन काय करा म्हणलेलं आहे, सबस्ट्रॅक्शन करा म्हणलेलं आहे. तर मी इथे लिहून घेते. 9 मधून जसं आपण 5 कट केलो आपल्याला भेटलं 4. तर याच्यावरून काय समजून आलं आपल्याला, फ्रॉम द सम ऑफ द टू नंबर्स इफ वन ऑफ द नंबर इज सबस्ट्रॅक्टेड देन वी गेट द अदर नंबर. जर आपण एका नंबर मधून दुसरा नंबर जेव्हा आपण मायनस करतो ऑटोमॅटिकली आपल्याला हा तिसरा नंबर येथे भेटतो. जसं की मी येथे 9 मधून पहा, हा 9 इथं आहे, या 9 मधून मी हे 4 कट केले. पहा, हे 4 कट केले तर ऑटोमॅटिकली मला तिसरा नंबर इथे दिसतोय ना 5, हा 5 ऑटोमॅटिकली मला इथे भेटला. त्याच प्रकारे आता या 9 मधून काय, या 9 मधून मी हा 5 नंबर काय करते आहे, कट करते आहे, मायनस करत आहे. तर ऑटोमॅटिकली मला हा काय भेटलेला आहे, हा 4 नंबर येथे भेटलेला आहे. त्या रिलेटेड येथे आपल्याला एक्सरसाइज देण्यात आलेला आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. सॉल्व म्हटलेला आहे. हा आहे 26 नंबर आणि या 26 नंबर मध्ये असा कोणता नंबर ऍड केल्यानंतर न येथे आपल्याला 67 भेटणार आहे, हे येथे समजून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. पहा, 67 मधून आपण 26 काय करूया, मायनस करूया. हा पहा, या नंबर मधून हा नंबर काय करूया, मायनस करूया. 7 मधून 6 कट झाले, राहिले 1 आणि 6 मधून 2 कट झाले, राहिला 4. तर इथे आपल्याला भेटला
41 आणि जेव्हा हे 41 आपण 26 मध्ये ऍड करतो, पहा 26 मध्ये 41 जेव्हा आपण ऍड करतो आपल्याला काय भेटणार आहे 67 हाच आन्सर येथे आपल्याला भेटणार आहे. तर अशा प्रकारे येथे आपल्याला काय ऍड करायचं आहे 41 ऍड करायचं आहे. आता तोच नंबर येथे आपल्याला खाली दिलेला आहे, पहा येथे 41 आहे आणि हा 26 येथे खालीच आहे. तर आपल्याला ऑटोमॅटिकली कुठला नंबर भेटेल इथं, हा नंबर ऑलरेडी आहे, हा सुद्धा नंबर येथे आहे, तर राहिला कोण, तर राहिला कोण 67 हा राहिला. तर इथे आपण काय घेऊया 67 लिहून घेऊया. त्याच प्रकारे आपल्याला नंबर्स पाहायचे आहेत, नंबर्स वरून समजून घ्यायचं आहे कुठला नंबर नाहीये तो नंबर तिथे आपल्याला काय करायचा आहे फिल करायचा आहे. जसं की येथे आपल्याला 26 देण्यात आलेला आहे आणि 67 सुद्धा देण्यात आलेला आहे. तर रिमेन राहिला कोण, तर हा राहिला 41. तर इथे आपण 41 लिहून घेऊया. त्याच प्रकारे पुन्हा इथे पाहून घेऊया 67 येथे आपल्याला दिसून येत आहे आणि 41 सुद्धा इथे आपल्याला दिसून येत आहे. तर राहिला कोण, तर राहिला आहे 26. तर हा 26 येथे येऊन बसेल, तर इथे आपण लिहून घेऊ शकतो. त्याचप्रमाणे नेक्स्ट वन सुद्धा असंच दिलेलं आहे. तर 237 मध्ये असला कुठला नंबर ऍड केल्यानंतर ना आपल्याला भेटणार आहे 557. चला तर पाहून घेऊया. या 557 मधून आपण 237 काय करूया मायनस करूया. जसं आपण मायनस करणार तसं आपल्याला येथे थर्ड नंबर भेटून येणार आहे. जसं की 7 मधून 7 कट झाले, इथे आपल्याला भेटला 0. 5 - 3 झाला तर इथे आपल्याला भेटला 2 आणि 5 - 2 जसं केलं आपल्याला भेटला इथे 3. तर इथे आन्सर येईल 320. तर त्याच प्रकारे येथे सुद्धा तसंच दिलेलं आहे. 358 मध्ये असा कोणता नंबर ऍड केल्यानंतर ना आपल्याला भेटणार आहे 743. चला तर मायनस करून घेऊया. 743 मायनस 358. चला तर बोरोइंग आहे, 3 मधून 8 कट होत नाही तर याला आपण बोरोइंग करूया. तर याचा 1 येथे गेला, हा झाला 3. 3 मधून पुन्हा 5 कट होत नाही म्हणून याचा 1 येथे बोरो केलो आणि हा झाला 6. तर 13 मधून 8 कट झाला तर राहिले किती 5. 13 मधून 5 कट झाले तर राहिले किती 8 आणि 6 - 3 झाले किती 385. तर येथे आन्सर येईल 385. त्याच प्रकारे येथे दोन्ही साईडला आपल्याला काय देण्यात आलेलं आहे ऍडिशन देण्यात आलेलं आहे. पण लास्ट जो कॉलम आहे वर्टिकल तिथे आपल्याला काय देण्यात आलेलं आहे सबट्रॅक्शन. तर अशा कोणत्या नंबर मधून आपण हा नंबर मायनस केलो किंवा सबट्रॅक्ट केलो तर येथे आपल्याला हा आन्सर भेटणार आहे. जिथं ऍडिशन दिलेलं आहे तिथं आपल्याला करायचं आहे सबट्रॅक्शन, तिथं आपल्याला करायचं आहे सबट्रॅक्शन. पण जिथे सबट्रॅक्शन देण्यात आलेलं आहे तिथं आपल्याला काय करावं लागणार आहे ऍडिशन करावं लागणार आहे. या दोन्ही नंबरचं काय करूया ऍडिशन करूया. पहा 436 प्लस 151 ऍड करा, आपल्याला इथे आन्सर भेटेल 6 + 1 झाला 7, 3 + 5 झाला 8 आणि 4 + 1 झाला 5. तर येथे आपल्याला आन्सर भेटलेला आहे 587. तर 587 मधून जेव्हा आपण 436 हा नंबर मायनस करतो किंवा सबट्रॅक्ट करतो तेव्हा आपल्याला आन्सर भेटणार आहे 151. त्याचप्रमाणे नेक्स्ट वन क्वेश्चन सुद्धा असंच देण्यात आलेलं आहे. येथे सुद्धा आपल्याला सबट्रॅक्शन दिलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. असा कोणता नंबर याच्यातून मायनस केल्यावर आपल्याला हा आन्सर येथे भेटणार आहे असं येथे सांगण्यात आलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. आता ऑलरेडी आपल्याला बिग नंबर येथे देण्यात आलेला आहे. येथे आपल्याला त्याच्यापेक्षा स्मॉल नंबर काढायचा आहे तर येथे आपल्याला काय करावं लागणार आहे सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. पाठीमागं आपल्याला काय करायचं होतं बिग नंबर काढायचं होतं म्हणून आपण ऍडिशन केलं. पण इथे जेव्हा आपल्याला स्मॉल नंबर काढायचा असेल तेव्हा इथे आपण काय करतो सबट्रॅक्शन करतो. तर येथे आपल्याला 967 मधून 535 काय करायचं आहे मायनस करायचं आहे. चला तर पाहून घेऊया. 7 - 5 झाला 2, 6 - 3 झाला 3 आणि 9 - 5 झाला 4.
तर याच्यातून 432 जेव्हा आपण सबट्रॅक्ट करतो किंवा मायनस करतो तेव्हा आपल्याला 535 हा आन्सर येथे भेटणार आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, असे नंबर्स येथे घ्यायचे आहे ज्यांचं येथे आपल्याला आन्सर यायला पाहिजे 213. तर अशा प्रकारे येथे आपण नंबर लिहून घेऊ शकतो. पहा 342 मधून 129 जेव्हा आपण मायनस करतो येथे आपल्याला भेटणार आहे आन्सर 213. त्याच प्रकारे येथे आपल्याला सेकंड वन क्वेश्चन सांगण्यात आलेला आहे, सॉल्व द फॉलोइंग पझल. खाली आपल्याला पझल देण्यात आलेला आहे, तो पझल येथे आपल्याला काय करायचा आहे, सॉल्व करायचा आहे. जसं येथे +3 करा म्हणलेलं आहे तर येथे आपल्याला -3 करायचं आहे. इथे -7 म्हणलेलं आहे तर येथे आपल्याला +7 करायचं आहे. चला तर पाहून घेऊया. या 120 मध्ये जसं आपण 3 ऍड केलो येथे भेटला आपल्याला 123 आणि या 123 मध्ये असा कोणता नंबर आपण ऍड केलो की आपल्याला येथे भेटला 156. तर येथे आपण ऍड केलो 33 नंबर. जेव्हा ऍड केलो हा नंबर जेव्हा ऍड केलो आपल्याला हा आन्सर येथे ऑलरेडी भेटलेला आहे, ऑलरेडी तेथे देण्यात आलेला आहे. तर हा नंबर येथे आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि येथे जर +33 केला असाल तर खाली सुद्धा इथे आपल्याला -33 करावा लागणार आहे. असा नंबर येथे आपल्याला ऍड करायचा आहे की त्याचा जो नंबर आहे या 75 पेक्षा काय यायला पाहिजे, स्मॉल यायला पाहिजे, त्याच्यापेक्षा बिग आलेला चालणार नाही. चला तर पाहून घेऊया. तर येथे आपण काय करूया, 12 ऍड करूया. तर 12 ऍड केल्यामुळे आपल्याला इथे काय भेटलेला आहे, तर येथे -7 करण्यात आलेला आहे. पहा काय करण्यात आलेलं आहे, -7 करण्यात आलेला आहे. तर येथे आपण काय केलेलं आहोत, +7 केलेलं आहोत आणि जसं 7 ऍड केलं येथे आपल्याला भेटला 175. आता येथे 12 ऍड करण्यात आलेला आहे ना, तर येथे आपल्याला 12 काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. तर या 175 मधून 12 जसं आपण मायनस केलो येथे आपल्याला भेटला 163 हा आन्सर भेटलेला आहे. आणि या 163 मधून असा कोणता नंबर मायनस केल्यावर आपल्याला 156 भेटणार आहे, तर येथे आन्सर लिहून घेऊया -7. आणि या 163 मधून जसं आपण 33 मायनस केलो, काय केलो, 33 मायनस केलो तर येथे आपल्याला ऑलरेडी भेटला 130, ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे. आणि या 123 मध्ये असला कुठला नंबर ऍड केलो, पहा एरो खाली दिसतोय, म्हणजे इथे आपल्याला या नंबर मध्ये काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. असा कुठला नंबर ऍड केल्यामुळे आपल्याला इथे 130 भेटणार आहे, तर येथे येईल 7. आणि या 130 मधून आपल्याला पुन्हा इथे काय करायचं आहे, 3 मायनस करायचं आहे. तर इथे आपल्याला भेटणार आहे 127. आणि हा पुन्हा सायकल रिपीट येथे होणार आहे. पहा 127 मधून 7 कट झाला 120 आणि हा सायकल रिपीटच येथे होत जाणार आहे. दॅट आफ्टर थर्ड वन क्वेश्चन येथे देण्यात आलेला आहे, राईट द नियरेस्ट 100. तर जवळचा जो 100 आहे तो येथे लिहायचा आहे. जसं 178 मध्ये आपण 24 ऍड केलो तर इथे आपल्याला ऍडिशन केल्यानंतर काय आन्सर भेटेल, पहा 9 + 1 10 आणि हा झाला 200. तर नियरेस्ट 100 कोण आहे, तर 200 आहे. कोण आहे, 200 आहे. तर नियरेस्ट जवळचा 100 दिसून आला आपल्याला 200. तर येथे आपल्याला 200 लिहून घ्यायचं आहे. दॅट आफ्टर सेकंड वन येथे देण्यात आलेला आहे, 134 मधून आपल्याला मायनस करायचं आहे 56. तर आन्सर काय येईल, पहा हा झाला 14 कारण 4 हा 6 पेक्षा लहान आहे. हा झाला 12 बोरोइंग करून घेऊया आणि हा झाला 0. तर येथे 14 मधून 6 मायनस करूया तर येथे आपल्याला भेटेल 8 आणि 12 मधून 5 मायनस करा तर येथे आपल्याला भेटणार आहे 78. आणि 78 च्या जवळचा जो 100 आहे तो कोण आहे, नियरेस्ट 100 कोण आहे, तर 100च आहे. तर येथे आन्सर येईल 100. त्याच प्रकारे 457 मध्ये आपण 67 ऍड करूया तर कुठला 100 येथे भेटेल पाहून घेऊया. 7 + 7 झाला 14, 5 + 6 11 झाला, 11 + 1 झाला 12, 4 + 1 झाला 5.
कुठला 100 भेटला इथे आपल्याला, तर 5 भेटला, तर इथे आपण 500 लिहून घेऊया. आणि त्याचप्रमाणे 863 मायनस 156 येथे आपल्याला भेटलेला आहे. तर येथे सुद्धा आपल्याला बोरोइंग करायचं आहे. तर बोरोइंग करत असताना नंबर्स आपल्याला पाहून घ्यायचे आहेत आणि सॉल्व्ह करायचे आहेत. 13 मधून 6 कट झाला, हा झाला 7. 5 मायनस 5 झाला 0 आणि 8 मधून 1 कट झाला 7. कुठला 100 भेटला आपल्याला, तर येथे भेटलेला आहे 700. तर येथे आपण 700 लिहून घेऊया. दॅट आफ्टर फोर्थ वन क्वेश्चन इथे सांगण्यात आलेला आहे. तर आपल्याला पेअर्स म्हणजेच काय, जोड्या फाइंड आउट करायच्या आहेत, ज्यांचे जे आन्सर्स असणार आहेत काय असणार आहेत, ग्रेटर असणार आहेत. या दोघांपैकी कोणाचा आन्सर बिग आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, हे सर्कल करायचं आहे. तर 352 प्लस 14 आणि 352 मायनस 14 याच्यातलं कोणाचं आन्सर बिग आहे हे आपल्याला ॲडिशन करून त्यांना सर्कल करायचं आहे. जसं की या दोघांचे व्हॅल्यू सेम, पण इथे आपल्याला देण्यात आलेलं आहे प्लस आणि इथे देण्यात आलेला आहे मायनस, आणि कधी सुद्धा ॲडिशनचा आन्सर काय असतो, बिगच असतो. तर याला सर्कल येथे ऑलरेडी करून ठेवण्यात आलेला आहे. तर सेकंड वन मध्ये 456 प्लस 20 करून पाहूया. तर किती येईल आन्सर, 476. आणि सेकंड वनचं सॉल्व्ह करून घेऊया. 436 प्लस 50. तर दोघांचं ॲडिशन करून पाहूया. कुठला आन्सर आपल्याला इथे बिग दिसून येईल. येथे 476 येथे भेटलेला आहे आणि इथे भेटलेला आहे 486. तर बिगर आहे 436 प्लस 50. त्याच प्रकारे खालचं सुद्धा तुम्ही सेम अशाच प्रकारे ॲडिशन करून पाहू शकता. तर बिगर आला 654 प्लस 26. आणि नेक्स्ट वन मध्ये एकाचं आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे आणि एकाचं काय करायचं आहे, ॲडिशन करायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला ग्रेटर नंबर म्हणजेच काय बिगर नंबर कोण भेटलेला आहे, 897 प्लस 66. अँड लास्ट वन क्वेश्चन आहे, फाइंड द पेअर्स दॅट हॅव द सेम आन्सर. असे पेअर्स, अशा जोड्या फाइंड आउट करा की ज्यांचे आन्सर्स काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. अशा इथे जोड्या फाइंड आउट करा. तर मी जोड्या ऑलरेडी फाइंड आउट करून ठेवलेल्या आहेत पहा. तर 256 पहा, 256 प्लस 292 जेव्हा आपण ऍड करतो तर येथे आपल्याला भेटणार आहे 548. आणि याला पण जेव्हा तुम्ही ऍड करता 259 प्लस 289 जेव्हा तुम्ही ऍड करता तर येथे सुद्धा तुम्हाला काय भेटणार आहे, तोच नंबर येथे भेटणार आहे. 548 आणि 548 या दोघांचं आन्सर काय आहे, सेम आहे. तर यांचे इथे आपण पेयर केलो. त्याच प्रकारे सेकंड वनचा आन्सर आहे, याचं मायनस म्हणजेच काय, याचं सबट्रॅक्शनचा आन्सर आणि याचं सबट्रॅक्शनचा आन्सर काय आहे, सेम आहे. आणि त्याच प्रकारे 462 प्लस 106 याचं ॲडिशन आणि यांचं सबट्रॅक्शन, दोघांचं आन्सर काय आहे, सेम आहे. तर यांना आपण काय केलं, इथे पेअर्स मध्ये घेतलो. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 3 ॲडिशन अँड सबट्रॅक्शन पार्ट 2 हा लेसन पाहिलो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.